ही बाई किती खोटं बोलते बघा. तिला अशी कमेंट आली की अशा खोटारड्या लोकांसाठी तुम्ही गोळ्या घेतल्या, तर त्याच्यावर म्हणते की खोटारडेपणा सहन नाही झाला तेव्हा, म्हणून मानसिक दबावाखाली तिने असं केलं, त्यावेळेस असं घडले. तर मग मेची घटना आहे गोळ्या घेतल्याची. मेमध्ये तुला समजलं की मी खोटी आहे आणि माझा खोटारडेपणा तुला सहन नाही झाला म्हणून तू गोळ्या घेतल्या. मग तू 14 जूनला माझ्या घरी आलीस, 2-4 दिवस माझ्यासोबत टाईम स्पेंड केला, राहिली, एकदम नॉर्मल होती त्यावेळेस, व्हिडिओज बनवले, तुझा कंटेंट बनवला, तुझ्या चॅनलवर तू टाकला. मग माझा तर एवढा खोटारडेपणा तुला सहन नाही झाला की तू आपला जीव संपवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट होती माझा खोटारडेपणा. मग त्याच व्यक्तीसोबत तू तिच्याच घरी आली, खाल्लं पिल्लं, माझ्या खोटारड्यापणा तुला सहन नाही झाला. मग खोटारड्या व्यक्तीच्या घरी येऊन कसं तू एवढं खाल्लं पिल्लं, टाईम स्पेंड केला, फिरायला गेलीस? किती तू अजून लोकांची दिशाभूल करणार? तू सगळ्या गोष्टी आपल्या सोयीनुसार वापरतेस आणि प्रत्येक वेळेस काही ना काही खोटं बोलून जनतेची दिशाभूल करतेस. म्हणूनच मी तुझा विरोध करते. तर इकडे खोटारडेपणा माझा नाही, तुझा दिसून येत आहे.